तुम्हाला माहिती आहे मार्केट सारखा जाळीदार ढोकळा अर्धा किलोपेक्षाही जास्त फक्त 2 वाटी बेसन पिठाचा होतो। त्यासाठी सर्वात आधी पाणी घ्यायचं, त्यामध्ये साखर, मीठ, लिंबू पावडर, तेल, हळद छान एकजीव करायची। ढोकळा मार्केट सारखा नरम होण्यासाठी विकतचं बेसन पीठ घ्यायचं, बेसन चाळून मिक्स करायचं, त्यात गाठी ठेवायच्या नाहीत, छान स्मूथ बॅटर तयार करायचं। बॅटर तयार झालं की त्यावर झाकण ठेवून 10 मिनिट बाजूला ठेव। पाण्यात साखर मिक्स करून शुगर सिरप तयार करून घ्यायचं। तडक्यासाठी तेल गरम झालं की मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता मस्त तेलावर परतवून घ्यायची। ज्या भांड्यात ढोकळा स्टीम करायचा असेल त्याला तेल लावून पाणी गरम करायला ठेवायचं। पाणी गरम झालं की बॅटरमध्ये सोडा, बेकिंग पावडर घालून एकाच बाजूला फिरवत छान फेटून घ्यायचं। बॅटर फुलून वर आलं, आता बॅटर पॉटमध्ये घालायचं आणि 15 मिनिट स्टीम करायचा। ढोकळा स्टीम झाला की थंड झाल्यानंतर हवा असलेल्या आकारात कट करून त्यावर शुगर सिरप, हिरव्या मिरचीचा तडका आणि कोथिंबीर घालायची। आपला मस्त जाळीदार ढोकळा तयार आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा।